हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे। आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपीचं नाव आज मी सांगणार नाही अगोदर तुम्ही गेस करायचं आहे की कोणती रेसिपी मी बनवणार आहे। त्यासाठी मी घेतला आहे खूप सारा लसूण, त्यानंतर चॉप केलेला ऑनियन, खसखस, मिरे, लवंग, दगडफूल, त्यानंतर हिरवी विलायची, दालचिनी, शहाजिरे, त्यानंतर धने, शेंगदाणे आणि पांढरे तीळ। आता ही रेसिपी काय आहे बऱ्यापैकी तुम्हाला इन्ग्रेडियंट पाहून लक्षात आलंच असेल, आणि नसन आलं तर व्हिडिओ पुढपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी नक्की काय बनवते आहे आज स्पेशल। आता हे जे मी बनवते आहे हे मी 2 ते 3 लोकांच्या क्वांटिटीसाठी बनवते आहे, त्यामुळे मग मी माझी जे त्याचं प्रमाण आहे ते कमी आहे। तुम्हाला किती लोकांसाठी ही डिश बनवायची आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण जास्त कमी करू शकता। आता ह्या ज्या काही वस्तू आपण घेतल्या होत्या त्यातल्या काही वस्तू आपण कोरड्याच फ्राय करणार आहोत, फक्त रोस्ट, आणि काही वस्तू अशा आहेत की ज्या आपण तेलात फ्राय करणार आहोत। सो अगोदर कढई आपली गरम झाल्यानंतर ज्या ज्या वस्तू आपल्याला कोरड्या भाजायच्या आहेत त्या अगोदर आपण स्टेप वाईज भाजून घेऊयात। कढई गरम झाल्यानंतर मी त्याच्यात पांढरे तीळ टाकलेले आहे। आता तुम्ही म्हणताल की हे तीळ पांढरे नाही दिसत आहे, कारण हे गावरान तीळ आहे, त्याच्यामध्ये मध्ये मध्ये थोडे ब्राउनिश कलरचे सुद्धा असतात। जे आपण शॉप्समधून आणतो गावरान नसतात ते तीळ, त्याच्यामुळे मग ते पूर्ण पांढरे असतात हायब्रिड असल्यामुळे, तर ते एकदम पांढरे आणि थोडेसे चपटे असतात। हे तीळ थोडेसे फुगीर आणि ऑलरेडी त्यात ब्राउनिश कलरचे तीळ असतात, कारण ते गावरान आहे। हे टेस्टला जास्त चांगले लागतात। आता छान पद्धतीने हे मी तीळ रोस्ट करून घेते याच्यामध्ये। जोपर्यंत सगळे तीळ आपला कलर बदलत नाहीये तोपर्यंत आपल्याला भाजायचे हे तीळ। जेव्हा कधी तुम्ही असा काही स्पेशल पदार्थ बनवता आणि तोही पदार्थ ऑथेंटिक असेल तर मोस्टली त्याच्यामध्ये जाणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गावरान असाव्या, मेक शुअर की त्याच्यामुळे तुमची टेस्ट खूप जास्त चांगली लागेल अजूनच। आता हे भाजलेले तीळ मी काढून घेतले, त्यानंतर मी कढईचा स्वच्छ फडक्याने छान पद्धतीने पुसून घेतली। जर ते तीळ त्याला राहिले तर अजून आपल्या भाजण्याच्या प्रोसेसमध्ये ते जळतील आणि त्याची टेस्ट लागेल, त्यामुळे आधी कढई पुसून घेतली आहे। त्यानंतर आता त्याच्यामध्ये मी थोडीशी खसखस घातलेली आहे। ही खसखस घालताना प्रमाण बघूनच घालावं। खसखस हे एक प्रकारे अफीमसारखं काम करते, त्याने गुंगी वगैरे येते, त्यामुळं थोड्याच प्रमाणात खाल्ली गेली पाहिजे, ती जास्त प्रमाण होता कामा नये। त्याच्यामध्ये टाकलेली खसखस पण छान भाजली, ती प्लेटमध्ये काढून घेतली, पुन्हा एकदा कढई पुसलेली आहे आणि आता आपण भाजतो आहोत आपले खडे मसाले। त्यात 5-6 मिरे, 5-6 लवंग, छोटासा दालचिनीचा तुकडा, 2 विलायची, 1 दगडफूल आणि थोडेसे शहाजिरे, एवढ्या गोष्टी मी याच्यामध्ये ॲड केल्यात। आणि आता त्याच्यात जात आहेत आपले गावरान धने। आता हे सगळं आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं, रोस्ट करायचं, छान असं त्याचा स्मेल येईल भाजल्यानंतर आणि कलरही बदलतील मसाले, मग त्याच्यावरून तुम्हाला अंदाजही येईल की हे मसाले भाजले गेलेत म्हणून। आता हे मसाले मी एवढेच का घेतले, कारण मीच आत्ताच सांगितले की मी 2-3 जणांच्याच क्वांटिटी पुरतं बनवती आहे, आणि प्लस आपण मसालेही घालणार आहोत आपल्या रेसिपीमध्ये, त्यामुळे खडे मसाले जास्त होता कामा नये, भाजी आपली झणका मारू शकते। आणि दालचिनी थोडं घेण्यामागचं कारण हे की ती थोडीशी गोडसर लागते, त्याने टेस्ट बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे दालचिनीचा तुकडा अगदी थोडासा घेण्यात यावा। आता ते मसाले काढून घेतल्यानंतर पुन्हा कढई पुसलेली आहे स्वच्छ, आणि त्याच्यामध्ये आता मी उरलेले आपले थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत भाजण्यासाठी। आता शेंगदाणे भाजत असताना तुम्हाला दिसत असेल की मी थोडेसे शेंगदाणे घेतलेत का, कारण आपण कुठलीही भाजी करताना ती जुळून येण्यासाठी किंवा घट्ट होण्यासाठी त्यामध्ये शेंगदाणे, खोबरं, तीळ अशा गोष्टी घालतो। ह्याच्यात आपण ऑलमोस्ट 3ही गोष्टी घातलेल्या आहेत, त्यामुळे मी शेंगदाण्याचं प्रमाण कमी केलं आहे। यासाठी आपल्याला खोबरं लागणार आहे, ते मी ऑलरेडी किसून घेतलं आहे। कढई फार गरम आहे, त्याच्यामुळे कंटिन्यूअस खोबरं टाकल्यानंतर हात चालू पाहिजे, नाहीतर खोबरं जळण्याची दाट शक्यता आहे। छान पद्धतीने खोबरं मी आता याच्यामध्ये रोस्ट करून घेतले, ब्राऊन झाल्यानंतर मी ते काढून घेणार आहे। खोबरं मी 2 लॉटमध्ये करते, कारण कढई खूप तापलेली आहे, ते व्यवस्थित हलवता नाही आलं तर कदाचित ते कच्चंही राहील आणि काही जळण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी 2दा करून खोबरं ॲड केलं आहे आणि व्यवस्थित भराभर ते भाजून घेतलं आहे, जेणेकरून ते जळू नये आणि कुठंच जळकट स्मेल येऊ नये आपल्या डिशला, यासाठी। आता हे सेकंड टाइम टाकलेलं खोबरंसुद्धा मी छान पद्धतीने परतून घेते आहे किंवा भाजून घेते आहे। आता ऑलमोस्ट आपल्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या की ज्या आपल्याला कच्च्याच रोस्ट करायच्या होत्या त्या रोस्ट करून झालेल्या आहेत। आता जे काही पदार्थ असतील आता मसाल्यातले बाकीचे वाटणातले तर ते आता आपण ऑइल टाकून रोस्ट करणार आहोत। चला, तर हे खोबरंसुद्धा छान पद्धतीने ब्राऊन कलरचं झालं आहे, तुम्हाला कलर दिसतच असेल, या ठिकाणी छान असा कलर बदललेला आहे। खूप मोठी रेसिपी आहे ही, कारण खूप ऑथेंटिक गोष्टीची आहे आणि आय थिंक ही सगळ्यांनाच आवडत असेल। हा सगळा मसाला मी एकत्र केला आहे
आणि आता हा मसाला आपण एकत्र वाटणार आहोत. त्यासाठी मी तसाही एकत्रच वाटणार आहे, त्यामुळे मी टाकतानाच एकत्र टाकला आहे, थंड होण्यासाठी ठेवला आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. आता याच्या पुढची प्रोसेस, आता पुन्हा एकदा कढई गॅसवर ठेवलेली आहे. ऑलरेडी कढई तापलेलीच होती. आता त्याच्यामध्ये आपण आपल्याला ज्या गोष्टी तळायच्या आहेत त्यासाठी ऑइल घेतो आहे. थोडं ऑइल ॲड केलं आहे मी. आता ह्या ऑइलमध्ये आपण आपल्याला पाहिजे असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला वाटणात घालायच्यात, बट त्या कच्च्या न घालता येणार, आपल्याला त्या तळून घालाव्या लागणार आहेत, अशा गोष्टी आपण याच्यामध्ये ॲड करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा ॲज युज्युअल मी तुम्हाला दाखवलं होतं इन्ग्रेडियंट्समध्ये, तर त्यामध्ये होता कांदा. तर याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत अगोदर. तो मस्त असा फ्राय करून घेणार आहोत, ब्राऊन कलर येऊस तोपर्यंत. तुम्हाला ही रेसिपी आता लक्षातच आली असेल नक्की मी काय बनवते आहे. अजून नाही आलं आहे लक्षात? चला तर मग लास्टपर्यंत बघावंच लागेल व्हिडिओ मी काय बनवते आहे. रेसिपी मात्र सगळ्यांना आवडेल ही. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं लसूण ॲड केलेलं आहे. लसूणसुद्धा गावरान आहे माझा. हे मी पुन्हा पुन्हा का सांगते, कारण तुम्ही स्वतः एकदा एक्सपेरिमेंट करून बघा. नॉर्मल बाहेरचा लसूण किंवा हायब्रिड कांदा हा यूज करून भाजी बनवा आणि तीच भाजी तुम्ही गावरान गोष्टी वापरून बनवा. त्याच्यात तुम्हाला खूप फरक जाणवेल. हा तो मसाला आहे जो आपण ताटामध्ये काढला होता. तो आपण व्यवस्थितपणे रोस्ट करून घेतलेला आहे मिक्सर जारमध्ये. आणि खूप बारीक नाही करायचा आहे. थोडासा असा आपण म्हणतो ना की खुरदरीत ठेवायचा आहे भगरा, जेणेकरून जी डिश बनवतो त्याला त्याचं टेक्स्चर आलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी या स्टेजला कोथिंबीर ॲड करते आहे. आणि ही सुद्धा आपण या मिक्सरमध्ये याच्यासोबत वाटून घेणार आहोत. आता जो आपण कांदा आणि लसूण ऑइलमध्ये फ्राय करायला ठेवला होता तो मी या मिक्सर जारमध्ये ॲड करते. अगोदर मी जे वाटून घेतलं आहे ते थोडंसं ओबडधोबडच वाटलं आहे. त्यामध्ये मी कोथिंबीर आणि आत्ता आपण जे फ्राय केलं आहे कांदा आणि लसूण ते मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आता पुन्हा एकदा मी कढईमध्ये थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे. इन जनरल मी ऑइलचा वापर इतका करत नाही, कमी वापर होतो. पण काही डिशेस अशा असतात की त्याला आपण किती हात राखायचा ठरवलं तरी आपण आपला हात राखून धरू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ते टाकावंच लागतो तेवढं तेल त्या गोष्टीसाठी. काही गोष्टी चमचमीत खायलाच छान लागतात. जशी पाणीपुरी तिखटच खायला छान वाटते ना, त्या पद्धतीने. त्यामुळे कधी कधी थोडंसं ऑइल जास्त झालं तर ॲडजस्ट करायचं. आता हा जो मसाला चालला आहे हा ग्रेव्हीसाठी चालला आहे. त्या ग्रेव्हीसाठी मी ऑलरेडी तेल ॲड केलं होतं कढईमध्ये. त्याच्यासाठी मी त्यात लसूण घातलेला आहे, अलई घातलं आहे, 2 मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या. त्यानंतरनं थोडीशी मी डाळ घालते आहे यामध्ये हरभऱ्याची. हा व्हिडिओ एवढा मोठा होण्यामागचं कारण असं आहे की ह्याच्यात आपण 2 गोष्टी बनवणार आहोत. खोबरंसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. याच्यामध्ये एक तुम्हाला ग्रेव्हीची भाजी मिळणार आहे आणि एक तुम्हाला सेपरेट खाण्यासाठी कोरडा असा स्नॅक्स टाईप आयटम मिळणार आहे. तर आता तरी ओळखून बघा की काय बनवत असेल मी. लास्ट स्टेजला याच्यात कांदा आणि कोथिंबीर आपण ॲड केलेली आहे. आता हे छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कलर बदलत नाही आहे तोपर्यंत. आज एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही 2 गोष्टी बघणार आहात बनवताना, कारण एकमेकावर डिपेंडंट अशाच त्या गोष्टी आहेत. मी राहून तुम्हाला हिंट देते आहे, बट बघा म्हणजे ज्याला ओळखता आलं आहे ते गुड, आणि ज्याला नाही ओळखता आलं आहे त्याने लास्टपर्यंत व्हिडिओ बघायचाच आहे. आणि ज्याने ओळखलं आहे त्यांनीही बघायचं आहे लास्टपर्यंत व्हिडिओ की काय होतं आहे, काय बनवत आहेत, कशा पद्धतीने बनवलं जात आहे. हा पदार्थ मलाही खूप आवडतो खायला. पण इन जनरल घरात 2च माणसं आहेत आणि बऱ्यापैकी आम्ही या टाईपने आमच्या भागात या पद्धतीने बनवला जात नाही हा पदार्थ. ते बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. गावी गेल्यानंतर मी कधी त्या पद्धतीत तुम्हाला बनवून दाखवेलच.
पण इथे आल्यानंतर पुण्यात आम्ही हा पदार्थ खाल्ला, हा मला खूप आवडला. पण आम्ही घरात 2च माणसं आहोत. सहसा ते एवढा कुटाणा करायचा आणि खायलाही इतकं खाल्लं जात नाही, त्यामुळे आम्ही हा बनवत नव्हतो. पण कधी कधी असं होतं ना की बाबा ठीक आहे, आज मला खूप टाईम आहे आणि मी आज हा पदार्थ बनवणारच. तर तसं आहे. मी बऱ्याच वेळा हा पदार्थ बनवला आहे, पण हा बनवताना हे सगळी प्रोसेस मी केली आहे. फक्त ज्या पद्धतीने आपण करंजा करतो ना, तर त्यावेळेस साच्यात घालणं, ते करणं, ती प्रोसेस फक्त मी नाही केलेली आहे. मसाला बनवणं, त्यानंतर पूर्ण पदार्थ बनवणं हे मी केलेलं आहे, पण त्याचं टेक्स्चर कधीच मी स्वतः केलेलं नव्हतं. आज मी फर्स्ट टाईम ट्राय करते आहे की मला ते जमतं आहे की नाही. मग बघूयात आता हा पदार्थ कोणता आहे. आणि आज मी पहिल्यांदाच या पदार्थाला स्वतः हाताने शेप देण्याचं ट्राय केलं. याच्या अगोदर मी कधी शेप दिलेला नव्हता. तर आता बघूयात येतो आहे की नाही. चला, तर आता ह्याच्यामध्ये लास्ट स्टेजला टोमॅटो पण ॲड झाला आहे. ग्रेव्हीचा जो मसाला होता तो बऱ्यापैकी भाजून झालेला आहे आपला. आता हा जो मसाला पण भाजला होता तो आपण काय करूयात, आपल्या प्लेट्समध्ये वगैरे काढून घेऊयात. चला, तर बऱ्यापैकी आपला जो मसाला होता ग्रेव्हीचा तो पण रेडी झालेला आहे. आणि ऑलमोस्ट आपण आपला अगोदर एक मसाला रेडी करून ठेवलेला आहे आपल्या पदार्थाचा, ज्याच्यामध्ये आपण बघूयात की आता मसाला कसा दिसतोय किंवा या स्टेजला मसाल्याचं टेक्स्चर कसं झालेलं आहे. मी तुम्हाला मिक्सर जार ओपन करून दाखवते की ह्याच्यामध्ये कांदा आणि लसूण वगैरे ॲड केल्यानंतर असा थोडा ओलसर मसाला क्रिएट झालेला आहे. तर आता हा मसाला आपण काढून घेऊयात. आणि याच्यानंतर पुन्हा जो आपण मसाला रेडी केला होता ग्रेव्हीसाठी, तो आपल्याला काय करावा लागणार आहे, वाटून घेणार आहे. याच्या अगोदर ह्याच्यातच मसाल्यात मी थोडीशी हळद, काळा मसाला आपला घरगुती, त्यानंतर थोडीशी लाल तिखट, ह्या गोष्टी सगळ्या मी टाकते आणि मिक्स करून घेते, जेणेकरून एकत्रितपणे मिक्स होईल हे सगळं. गरम मसाला थोडा ॲड करायचा आहे या स्टेजला. हळद, लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला, आवडत असेल तर धना पावडरही टाकू शकता. पण आपण ॲक्च्युली त्याच्यात धने घातलेले आहेत, त्यामुळं गरज वाटत नाही मला त्यामध्ये काही. आणि थोडंसं मीठ ॲड केलं आहे मी. आता हे याच्यामध्ये काय ॲड करायचं, तर ते एकजीव होऊन जाईल ना, त्यामुळे. चला, आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपली रस्सा भाजी बनवायची आहे, एकदम झणझणीत ती सुद्धा. एकाच कढईचा मी मल्टिपल टाईम यूज केला आहे. रोस्ट केलेत मसाले, देन भाजलेत आपल्या स्टार्टरसाठी. त्यानंतर पुन्हा एकदा मी त्याच कढईमध्ये आपला मसाला भाजला आहे रस्सा भाजीसाठी. आणि आता रस्सा किंवा कट बनवण्यासाठी पुन्हा तीच कढई मी वर ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं ऑइल ॲड केलं आहे. कंटिन्युअस त्या कढईमध्ये ऑइल आहे मसाले भाजतानाचं, त्यामुळे यावेळेस टाकताना मी थोडंसं कमी ऑइल टाकलेलं आहे. चला, तर आपलं तेल गरम झालेलं आहे, आपल्याला दिसतंय. आता हे तेल छान असं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पुढची प्रोसेसला सुरुवात करणार आहोत. तुमच्या लक्षात आलं आहे का आपण काय बनवतो आहे? एक स्टार्टर आहे आणि एक रस्सा बनवतो आहे, कट आहे. आणि मसाले तर तुम्ही बघितलेच आहे आपण काय काय यूज केलेलं आहे. आय थिंक एवढ्यावरून अंदाज यायला हवा आहे की आपण आता कोणता स्पेशल ऑथेंटिक पदार्थ बनवतो आहे. नाही लक्षात आलं आहे? ह्या स्टेपला आता लक्षात येईल बघा. थोडंसं हिंग टाकलं आहे मी याच्यामध्ये. आता या स्टेपवरून नक्की तुम्हाला पूर्ण पदार्थाचा अंदाज येणार आहे. थोडेसे जिरे टाकलेले आहेत, हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आपण. येईल आता या स्टेपवरून तुमच्या नक्की लक्षात येईल की आपण कोणता पदार्थ बनवतोय ते. आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे मी.
थोडंसंच पाणी ॲड केलं. आता छान असं पाणीला उकळी आल्यानंतर त्यात थोडीशी मी हिरवी मिरची आणि लसूण ठेचून टाकलेलं आहे. तुम्ही हे ठेचून टाकण्याऐवजी तुम्ही त्याला मिक्सरमध्येही काढून टाकू शकता. आता छान असं हे मिक्स करून घेतलं आहे मी पाण्यामध्ये आणि पाण्याला उकळी येऊ देते. पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर ना आपण पुढची प्रोसेस चालू करूयात. तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. चला तर उकळी आलेली आहे असं आपल्याला दिसत आहे. छान खळखळून अशी उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करणार आहोत. 1.5 वाटी पाणी घेतलं होतं, त्याच्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. चाळून घेतलं आहे व्यवस्थित. आता हे बेसन पीठ त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित. घोटून घ्यायचं आहे, हलवायचं आहे कंटिन्यू. एकजीव करायचं आहे, जेवढं होता येईल तेवढं एकजीव आपल्याला करायचं आहे. आता मी त्याच्यात थोडंसं ऑइल टाकलं आहे, कारण पाणी आटलं होतं त्याचं. मग ऑइल टाकलं आणि ऑइल टाकून पुन्हा मी त्याला एकजीव करते. ते जे लम्स आहेत किंवा गिटोळ्या आहेत त्या फोडायच्या आहेत. आणि जोपर्यंत ते एकजीव होत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला ते व्यवस्थित एकजीव करायचं आहे. आता लास्ट स्टेजला मी त्याच्यावर थोडंसं पुन्हा एकदा ऑइल सोडलं आहे आणि झाकण ठेवते, जेणेकरून ते वाफेवर छान शिजेल आणि मऊसूत होईल आणि पुन्हा एकदा आपण त्याला हलवून घेऊ शकतो. तर जोपर्यंत आपल्या इकडे बेसन शिजतं आहे तोपर्यंत आपण जो कटसाठी बनवलेला रस्सा होता किंवा रस्सा भाजीसाठी बनवलेला मसाला होता तो आता आपण एका मिक्सर जारमध्ये वाटून घेऊयात. आता या सगळ्या गोष्टी ज्या आपण रस्सा भाजीसाठी केल्या होत्या तयार मसाला, तर तो एकदा वाटून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण आपल्या बेसन पिठाकडे आलेलं आहे. ते बेसन व्यवस्थित झालं. आता त्याला बाइंडिंग किंवा चिकटपणा जे म्हणतो आहे ना एकमेकाला धरून ठेवण्याचं, तो आला आहे. ते व्यवस्थित आजूबाजूच्या तेलामध्ये पुन्हा एकदा ते मिक्स करून घेतलं आहे, घोटून घेतलं आहे. ह्याच्यात बराच वेळ तुम्हाला तुमच्या हाताची कसरत आहे. चला आता आलं लक्षात. पोळपाट घेतला आहे, त्यावर एक छान सुती कापड ठेवलं आहे, त्यावर पाणी पसरवलेलं आहे. कापड ओलं केलं आहे इन शॉर्ट. आता मी बेसन पीठ आहे, मसाला आहे, कापड आहे, कापडावर काहीतरी करणार आहोत म्हटल्यावर याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत. चला तर कापडावर छान असं किसलेलं खोबरं घातलं आहे, कापलेली कोथिंबीर घातली आहे. भरपूर असा खोबरं आणि कोथिंबीर पेरून झाल्यानंतर गरम गरम असं ते आपण तयार केलं जे पिठलं होतं ते आपण याच्यावर घेतलेलं आहे. आणि हे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच करता येईल. कंटिन्युअस त्या भांड्यावर जर तुम्ही जास्त करणार असाल तर झाकण तुम्हाला ठेवून द्यायचं आहे, त्या जेणेकरून ते पिठलं गरम राहील. आता मी थोडंच केलं होतं जेणेकरून माझं फक्त एकच लॉट तयार होणार आहे. आता हात मी असा थोडा तेलात किंवा पाण्यात बुडवायचा आहे आणि ह्याला व्यवस्थित जसं आपण थापी वडीला थापून घेतो त्या पद्धतीने हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. सगळीकडे एकसारखी थापून झाल्यानंतर जो आपण मसाला तयार केला होता अगोदर तो मसाला आता मी सगळा याच्यामध्ये भरती आहे. हेच जे आहे याला म्हणतात मासवडी. आमच्याकडे मासवडी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवतात. कांदा वगैरे हे ड्राय करून बनवली जाते आणि तळली जाते. तर इथे जरा पुण्याच्या साईडला वेगळ्या पद्धतीने करतात. त्यामुळे हे जे मसाला वगैरे सगळं येतो मला करता, पण हे जे बाइंडिंग आहे ना हे मला लवकर जमत नाही. ते एका साईडला ठेवून आणि मग गोल गोल रॅप करून भाकरवाडीसारखं करावं लागतं. बट ते मला व्यवस्थित जमत नसल्यामुळे मी हा शॉर्टकट शोधून काढलेला आहे. मी कडेला न ठेवता मिडलला ठेवते आणि डिरेक्टली दोन्ही साईडने ती बंद करून घेते करंजी केल्यासारखं. नाहीतर इन शॉर्ट ते एका साईडला ठेवून आणि गोल गोल रॅप करून आणि मग त्याला असं मस्त माशासारखा आकार दिला जातो. पण हे सारखं करण्यात येत नाही माझ्या, त्याच्यामुळं मग मला ते आकार देणं एवढं काही जमत नाही. पण टेस्ट एक नंबर होते. कारण ह्याच्याही आधी मी बऱ्याच वेळा हा मसाला वगैरे तयार करून दिला, फक्त ती मी कधी हाताने वडी बनवली नाही आहे. त्यामुळं मग मला ते जरासं
इझी वाटत नाही, तर नेक्स्ट टाईम मी तुम्हाला बरोबर त्या पद्धतीने सुद्धा वडी वळवून दाखवेलच. चला, आता मासवडी आपली रेडी झालेली आहे. तिला नंतर कट करूयात. त्याच्या अगोदर आता मासवडीचा रस्सा तयार करूयात. थोडंसं तेल घेतलं आहे, त्यात तमालपत्र ॲड केलेलं आहे मी. आता हे आपलं तमालपत्र मस्त तेलामध्ये फ्राय होत आहे. त्यानंतर मी थोडासा त्याच्यामध्ये ॲड करते आहे माझा फेवरेट कढीपत्ता. कढीपत्ता आता आपल्याच गार्डनमधला आहे, छान आहे, ताजा आहे, जस्ट मी तोडून आणलेला आहे, त्यामुळे एकदम मस्त घमघमाट सुटलेला आहे. थोडीशी आता त्याच्यामध्ये मी मोहरी ॲड केली आहे. मोहरी पण आपली तडतडती आहे तेलामध्ये, त्याच्यामुळे वाट बघायचं मोहरी तडतडूस्तोवर. मोहरी तडतडून शांत झाल्यानंतर ना आता त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत जिरे. फोडणी ॲज युज्युअल आपण देतो तशीच आहे. वाटण तर मी तुम्हाला दाखवलंच आहे, वाटणामध्ये आपण काय काय घालणार आहोत. थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी फोडणीला घातली. फोडणीला ॲक्च्युली कोथिंबीर अशी घातली पाहिजे. फोडणीला कोथिंबीर घातल्यामुळं चव छान येते. आणि आता जो रस्सा आपण रस्सा भाजीसाठी आपण जो मसाला तयार केला होता, आता तो मसाला आपण याच्यात ॲड करूयात. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, कारण माझा घसा खराब आहे सर्दी वगैरे झाल्यामुळं. बरेच दिवसाचं मी अवॉइड करते की हे कुकिंगचे व्लॉग्स टाकायचं, कारण माझं थोडंसं घसा खराब आहे. पण खूप जास्त रेसिपीज झालेल्या आहेत आता, त्याच्यामुळे एक एक करून टाकणं गरजेचं आहे. तर आता मसाला टाकला आहे, मसाला चांगला मिक्स करून घेतला आहे. त्याच्यात थोडी हळद टाकलेली आहे, थोडीशी लाल तिखट टाकलेली आहे. आता याच्यानंतर जाणार आहे आपला घरगुती काळा मसाला, जो मी घरी बनवलेला आहे. छानपणे मिक्स केलं आहे त्याला. आता मी 3च गोष्टी टाकल्या आहेत, हळद, लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला. तिखट टाकताना जपून, त्याच्यात ऑलरेडी आपण 2 हिरव्या मिरच्या वाटून घातलेल्या आहेत. आणि थोडासा आपण आपला जो मासवडीच्या मध्ये भरण्यासाठी मसाला केला होता तोही ॲड करणार आहोत. थोडी धना पावडर मी टाकली आहे याच्यामध्ये. तिखटचं प्रमाण ज्याला जसं हवं त्याने त्या पद्धतीने टाकावं. आता माझा जो घरगुती काळा मसाला आहे, तर तो टाकल्यानंतर एक्स्ट्रा काही टाकायची गरज पडत नाही. जर तुमचा मसालाची टेस्टनुसार तुम्हाला वाटलंच तर तुम्ही थोडासा गरम मसाला पण ॲड करू शकतात. आणि मग आता आपण ॲड केलेला आहे याच्यामध्ये मीठ. व्यवस्थित मसाला परततो आहे आपला, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आपण. थोडंसं मीठ कमी वाटतं आहे मला, त्याच्यामुळे मग थोडं मीठ अजून मी त्याच्यात ॲड केलं आहे. मसाला छान आपला रेडी होतो आहे. जेव्हा कधी तुम्ही रस्सा भाजी किंवा नॉनव्हेज किंवा कुठलीही पातळ भाजी आमटी बनवत असाल, तर त्यामध्ये जे तुम्ही पाणी नंतर ॲड करणार आहात तर ते गार न टाकता गरम करूनच टाकावं, जेणेकरून तरी छान येते. आणि मसाला जितका जास्त तुम्ही परतून घ्याल ऑइलमध्ये, आत्ता जसं आपण परततो आहे, तर त्यानेसुद्धा तरी छान यायला मदत होईल. तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं गरम केलेलं पाणी टाकलेलं आहे. जार पण आपण ज्याच्यात मिक्सरमध्ये हे वाटलं होतं, तर तो जार पण आपण व्यवस्थित धुवून घेतलेला आहे. काय ना, एक तर इनमिन घरात माणसं आहेत 2, पण खाण्याची हौस फार भारी. मग आता काय करणार, हौसेपुढं आपण काहीच करू शकत नाही. एवढा सगळा तामझाम फक्त एक वेळच्या जेवणासाठी चालला आहे, मासवडी आणि मासवडी रस्सा खाण्यासाठी. चला, ह्याच्यात आता मी कोथिंबीर ॲड केली. भाजी आता रिंग लाईटच्या खाली असल्यामुळं तुम्हाला तिचा एक्झॅक्ट कलर कळणार नाही, हा नंतर आपण बघूयात. तोपर्यंत मी माझ्या मासवड्या कट करून घेतलेल्या आहेत, ज्या मी इझी पद्धतीने रॅप केल्या होत्या खूप. चला, तर आता ह्याच्यावर मस्तपैकी खोबऱ्याचा कीस टाकून याला गार्निशिंग करून घेऊयात. हाच थोडासा मसाला तुम्ही त्याच्यामध्ये, किंवा मी डिरेक्टली 1-2-3 मासवड्याच त्यामध्ये सोडून दिलेल्या आहेत त्या रश्श्यामध्ये, त्यामुळे त्या रश्श्याला पण खूप छान टेस्ट येतो त्याच्यात हा भाजलेला मसाला गेल्यानंतर. तर तुम्हाला वडी उकळतानाच टाकायची नसेल तर तुम्ही फक्त जो वडीच्या आत भरला तो मसाला त्याच्यामध्ये व्यवस्थित भरू शकता. चला, तर आपलं फायनल आउटपुट रेडी आहे. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.